यानंतरची बातमी आहे ठाण्यातून। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात झाड कोसळलंय आणि या दुर्घटनेत रस्त्याकडेला पार्क केलेल्या 11 वाहनांचं मोठं नुकसान झालंय। एक जण किरकोळ जखमी झालेला आहे आणि घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं तातडीनं धाव घेत बचाव कार्य सुरू केलंय। आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप ठाणे शहरामध्ये सुरू असतात। दुसरीकडे आपण बघू शकतो की ठाण्यातल्या वागळे इस्टेट परिसरामध्ये एक झाड कोसळलेलं आहे। या झाडामध्ये एकूण 11 जी काही वाहनं आहेत त्या वाहनांचं नुकसान झालेलं। विशेष म्हणजे ही सदरची घटना घडल्यानंतर या ठिकाणी असणारे पवन झा 52 वर्षीय व्यक्ती किरकोळ जखमी झाले, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। महानगरपालिकेच्या वतीने आता हे जे काही भलं मोठं झाड आहे हे हटवण्याचं काम सुरू आहे। महानगरपालिकेचे जे काही आपत्ती व्यवस्थापन आहे त्याच्यावरती इतर ज्या काही यंत्रणा आहे त्यांच्या माध्यमातून सदरचं जे काही झाड आहे हटवण्यात सुरू आहे। ही एवढी मोठी घटना घडल्यानंतर या ठिकाणी अग्निशमन देखील दल आलेलं आहे। आपण बघू शकतो की हा जो काही झाडाचा भाग आहे हा हटवण्यात येत आहे। एकंदरीत 2 जी काही झाडं आहेत ही एकाच वेळेस पडल्यामुळं हा प्रकार घडलेला आहे। अत्यंत जुनं असणाऱ्या या जी काही घटनेनंतर अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्या माध्यमातून आता झाडं काढण्याचं काम सुरू आहे। हे जे काही झाड आहे हे दुपारपर्यंत बाजूला करण्यात येईल। हा जो काही रस्ता आहे हा बंद करण्यात आला होता। हे झाड काढल्यानंतर हा रस्ता पूर्ववत होणार आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।